हरी उभीची ना. हे संतजन हो, मी जरी पतित अनाथ अपराधी असलो पण मला पायाचं वेगळं करू नका. तुम्ही माझा हात धरा आणि देवाच्या चरणावर गेल्यानंतर तो माझा तिरस्कार करणार. तुका म्हणजे मिरवणे, स्वाधीन करणे. बाबा बस करा. पार आहे का 2-4 मिनिटात, फक्त 2-4 मिनिट. देवाच्या ठिकाणी तुम्ही जर मला मिरवलं तर तो माझा तिरस्कार करणार नाही. मगाशीच बाबांनी भागवतात सांगितलं. नारदजी महाराज एक दिवस वसुदेवाकडे आले. नारदाला महाराज त्याचं भ्रमण सारखं त्याला शाप मिळालं होतं दक्षाचा. पण महाराज तो जर महाराज त्या दौडकीमध्ये आला तर नारदांना शाप तिथं लागू पडत नव्हता. आल्यावर पण या नारदा बसा नारदा महाराज असं काय महाराज ह्या जवायचा एवढा मान तेवढाच मान साधूचा केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल महाराज टावेल टर्की सर्व अप्रूव्ह सर्व संजय केली आसन दिलं बसाय. नारद बसलेले आहेत. बोला काय पाहिजे म्हणजे वसुदेवा तुला काही नाही म्हणे नारदा मला ब्रह्मज्ञान सांगा. अरे तुझ्या घरी ब्रह्मज्ञानाचा ब्रह्मविद्येचा पुतळा जन्माला आला त्याला म्हणते. ते म्हणे बाबा मी त्याला किती वेळा म्हटलं तूच म्हणजे तुमचा सुपुत्र आहे मी तुम्हाला काय ब्रह्मज्ञान सांगू. तुम्ही जर महाराज मला ब्रह्मज्ञान तुम्ही कसे आहात. भूतानां देवचरितम सुखाय च दुःखाय च सुखायैव साधूनां तादृशाम् अच्युतात्मनां. तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्याचे उद्धरी एरवी हाती न धरी हा नादी. तुम्ही जर महाराज माझा स्वीकार केला तर हा भगवान परमात्मा निश्चितच मला स्वीकार करेल. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावर असं पुन्हा निरवलं का दिलं का देवाच्या ताब्यात कोणा देवाचा स्वीकार केला असं आहे का कुठं तरी आहे ना बाबा. त्या रामायणामध्ये रावणानं सीतेचं हरण केलेलं आहे. सीता शोधा करता हनुमानजीला पाठवलेला आहे. ऐका हनुमानजी गेले महाराज सौम्याचे पाहिलं महाराज दिवस अवस्था सर्व लंकेमध्ये महाराज. पण एक काही ठिकाणी भगवत भक्त भेटलेला आहे. श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम. कीर्तन आहे कथा नाही आहे. नारदजी महाराज हनुमंतराला वाटलं रे सर्व लंकेमध्ये राक्षसाचा आहे सर्व नित कोण हा बहुतेक मायावी असला पाहिजे. मला बारीक स्वरूप धारण केलं हनुमान. राम कथा सांगितलेलं आहे. विभीषण म्हणतात कोण आहे कोण राम कथेचं काम करतं माझ्या समोर या कोण आहे प्रकट व्हा प्रकट व्हा. हनुमंतराय प्रकट झालेले आहेत. कोण तू सांगितलं मी राम भक्त हनुमंतराय. तू कोण सांगितलं मी रावणाचा लहाना भाऊ विभीषण आहे पण मी राम भक्त आहे. काय पाहिजे तुम्हाला. विभीषण काय हनुमंत विभीषण म्हणतो देवा हे हनुमंतराया अरे मी राक्षस कुळामध्ये जन्माला आलो राम माझा स्वीकार करतील. हनुमंतराय म्हणतात अरे मरकट योनी जन्मलो महाराज मी वानराचे अंत प्रभाची नाव घेऊन मी माकडाचे त्या योनीतला मी पण मला देवानं स्वीकार केलेला आहे. एक काम करा म्हणे तिला मी पाहिलेलं नाही. व्हॉट्सअप फेसबुक काही नव्हतं त्या काळामध्ये. आता जर डायरेक्ट असता तर तिथून व्हिडिओ कॉलच केला असता. सीता कशी आहे सीतेचं दर्शन द्या. तुम्ही मला सीतेचं द्या पण विभीषण म्हणतो की तुम्ही मला रामाचं दर्शन द्या. प्रॉमिस झालं महाराज मानलं झालं. सीता शुद्ध केलेली आहे लंका जाळलेली आहे. रावणानं महाराज विभीषणाचा महाराज खूप अपमान केलेला आहे. विभीषणाला लाच मारली हाकलून दिलं. विभीषण रामाच्या बाजूने येत आहे. त्या समुद्रावरून 4-5 लोकांनी विभीषण येताना पाहिलं महाराज राक्षसांनी वानरांनी पकडा अरे शत्रूचा भाऊ आलेला आहे पकडा धावा घ्या. हनुमानजीने लावून बोला अरे विभीषण आहे थांबा विभीषणाला पाहिलं महाराज. विभीषणाचा हात धरलेला आहे. प्रभू रामचंद्रांचा हात विभीषणाचा लहान बंधू आहे पण राम भक्त आहे.
याचा तुम्ही स्वीकार करा. स्वीकार नाही महाराज, त्याचा अभिषेक करून टाकला, त्याला लंकेचा राजा बनवला. तुका म्हणे तुम्ही मिरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा का कुलती. त्या अभंगात संतान नाही महाराज, दोन विशेषण वापरले, कृपाळू सज्जन. तसं देवाला महाराज पांडुरंग आणि शेवटच्या चरणात हरी हू हरती पापांचा. हरी तो पापाचं हरण करत असल्यामुळे तुम्ही त्याच्या ठिकाणी मला त्याच्या स्वाधीन करा. म्हणून महाराज जे तुकोबारांनी मागितलं, हे जे ज्ञानोबाराय तुकोबाराय महाराज हे सर्व संतांची मानली आहे. श्री गजानन महाराज, श्री महाराज असणारे, ब्रह्मीभूत असणारे रमनाथ महाराज परभणीकर, काय महाराज व्यक्तिमत्व होऊन गेलं महाराज. वेदांत महाराज या महाराष्ट्राला ठाकरे महाराजांची परंपरा महाराज, वेदांत प्रचूर परंपरा, त्याच परंपरेतले. आणि तुमच्या या गावानं महाराज 56 पुण्यतिथीचा नारळी सप्ताह करताय, तुम्ही किती भाग्यवान आहात महाराज. ऐका, या अभंगाला अनन्य साधारण महत्व आहे महाराज. वारकरी संप्रदायातला असा एकही मनुष्य नसेल की या अभंग ज्याचा पाठ नाही महाराज. असा अभंग मी तुमच्याकडे म्हणून दाखवला. ज्ञानेश्वर आज हे गाव खरोखर पावन झालेलं आहे. राजा गाव आहे तर राजाच आहे महाराज गाव. काय गजानन महाराज मंदिर, काय परिसर महाराज, एवढा मोठा सभ्यता आयोजन. तुम्ही सर्व ग्रामस्थांनी, पंचक्रोशीतील मंडळींनी आणि या ठिकाणी आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी महाराज, गुरुबंधू भेटले महाराज, बस माझ्या आनंदाला पारा राहिला. आणि जे काही बरोबर गाव, बरोबर काही प्रॉब्लेम झाला